हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरुद्ध आज आम्ही इथे निदर्शनं केली आहेत. 17 तारखेला बांगलादेशमध्ये एका कामगारावर मुक्त्या जातीचा आहे असं विचारून त्याच्यावर अत्याचार करण्यात आला, त्याला मारण्यात आलं, भारत सरकारला मारण्यात आलं. त्याचा निषेध म्हणून आम्ही देश केलेला निषेध केलेला आणि अनेक बांगलादेशी भरपूर आमच्या भारतात राहतात. या पुढे त्यांच्यावर आम्हाला पण इथले पिंपळगावच्या कुटुंबाला न्याय मिळणार 100% आम्ही संकट करा. आपल्यासाठी अनेक वर्षापासून बांगलादेशमध्ये नेहमीच हिंदूंवर अत्याचार होत आलेला आहे आणि त्याच्या निषेधात आपण दरवेळेस त्यांचा निषेधही केलेला आहे. आज आपल्या भारतामध्ये पण अनेक बांगलादेशी इकडे राहतात, व्यवसाय करतात, कामधंदा करतात, आपलं जगतात. आपण कधी जरी विरोध केला तरी त्यांच्या विरुद्ध असा कुठला अत्याचार करायचा आपण कधी केलेलं नाही. पण आताच जे आपल्याला सांगितलं की 18 तारखेला एका हिंदू माणसाला तू हिंदू आहे असं विचारून त्याच्यावर अत्याचार केला, अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. आणि आज आपण सगळे तमाम हिंदू बंधू इकडे याकरता जमा झालोय की अशा प्रकारची घटना वारंवार होते, याचा निषेध केला पाहिजे. आणि या निषेधाच्या माध्यमातून आम्ही बांगलादेशीमध्ये जे आतंकवादीच म्हणणार त्यांना, पण या आतंकवादी संघटना ज्या आहेत त्यांचा इकडे निषेध करतो आणि त्यांना आम्ही वॉर्निंग देतोय की अशा पद्धतीची ज्या क्रूर त्यांनी वृत्तीमध्ये राहत आहेत. आम्ही माननीय पंतप्रधानांना विनंती करू आणि या सगळ्या घुसखोरांना कडक कारवाई त्यांच्यावर पण केली पाहिजे आणि त्यांनाही या ठिकाणी आपण ज्या पद्धतीने त्यांना सेफ ठेवतो त्या पद्धतीचा सेफ ठेवायचा आहे. आणि या ठिकाणी मी सर्व तमाम हिंदू बांधवांच्या वतीने आज जो अत्याचार त्यांनी केला त्याबद्दल त्यांचा आम्ही इकडे निषेध करतो आणि त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी सरकारकडे मागणी करतो. धन्यवाद.